माझे नाव बालाजी माधवराव गायकवाड. मी योगेश एंटरप्राइजेसमध्ये गेली 1996 पासून कामाला लागलेलो आहे. विनायक सरांसोबत मी काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर काम करत असताना या कामाच्या अगोदर मी बऱ्याच विविध कंपन्यामध्ये, कॉर्पोरेट कंपन्या, खाजगी कंपन्यामध्ये बरेच कामं केलेली होती. मी ज्यावेळेस विनायक सरांकडे कामाला आलो त्यावेळेस मी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ड्रायव्हर म्हणून काम करत असताना सरांना ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये सोडायचं त्यावेळेस मला काहीच काम नसायचं. त्यावेळेस मला सरा बोलावून घ्यायचे आणि जे काय कागदपत्र, दस्तऐवज, सातबारा, फेरफार जे काय असतात ते सगळं समजावून सांगायचे. कोर्ट कचेरी कशी असते, तहसील ऑफिस कसं असतं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काय कामं असतात, कोर्टामध्ये काय कामं असतात, हे सगळं मला त्यांनी समजावून सांगायचं आणि मी त्याचं आकलन करायचं. आणि कालांतराने मला थोडे म्हणजे कामं पण देत गेले. मी वैयक्तिकरित्या सरांना ऑफिसमध्ये सोडल्यानंतर हे कामं करण्यासाठी बाहेर पण जायचं, बाहेरचे कामं करून घेऊन यायचे. हे कामं करून घेऊन येत असताना त्यांना खात्री पटली, माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी की हा काम करू शकतो. त्यांनी आणखीन माझ्यावर बराच असा म्हणजे कामाचा लोड दिला आणि हाताखाली माणसं पण दिली. त्याच्यामुळं मी या कामामध्ये आज सक्सेसफुल झालेलो आहे आणि माझ्या हाताखाली बरेच लोक काम करतात आणि लीगलचा हेड म्हणून मला आज इथं पोस्ट आहे. त्याप्रमाणे मी आज सर्व लीगल डिपार्टमेंट सांभाळतो. सरांनी मला वैयक्तिक जीवनामध्ये किंवा माझ्या आर्थिक अडचणीमध्ये भरपूर मदत केलेली आहे. मला गाडी घेण्यासाठी मदत केली, आर्थिक मदत. तसेच माझ्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये सुखदुःखास बऱ्याच वेळा ते सहभागी झालेले आहेत आणि कितीतरी वेळा त्यांनी मला कुटुंबासाठी आर्थिक मदत, घर बांधण्यासाठी सुद्धा मला त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. आणि त्यांच्यासोबत माझं जे सूर जुळलं आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि विश्वास ठेवल्यामुळं मला बरेचसे असे म्हणजे झेपतील असे भरपूर कामं दिली आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यामुळे शिकायला मिळालं, संपूर्ण लीगल टीमचा बोजवारा माझ्याकडे दिला, माझ्या हाताखाली माणसं पण दिली काम करण्यासाठी आणि आज रोजी मी लीगल टीम पूर्ण सांभाळतोय आणि कामं पण त्या पद्धतीने सर्व लोकांकडनं करून पण घेतोय आणि मी स्वतः पण काम करतोय. सरांच्या आर्थिक मदतीमुळे किंवा अडीअडचणी सोडवल्यामुळे माझ्या बाबतीत माझे कुटुंब सुखी झालेले आहे. मी अगदी सुखी आहे. सरांचे मी धन्यवाद म्हणतो.